कन्या राशी 15 फेब्रुवारी नंतर तुम्हाला सर्वात मोठी खुशखबर मिळणार. कन्या राशीच्या लोकांनो, आजचा दिवस सामान्य नाही. कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता, तो आनंद आज दार ठोठावणार आहे. आज तुम्हाला सलग 7 आनंदाच्या बातम्या मिळू शकतात, ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवानं हे ऐकलं. पण लक्षात ठेवा की भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही. ज्यांचा जन्म कन्या राशीत आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवला आहे, त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि जो भक्त मनापासून श्री स्वामी समर्थ लिहील, त्यांच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. नंबर 1, अडकलेलं काम अचानकच पूर्ण होणार. कन्या राशीवाल्यांनो, आज मी जे काही सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप सहन केलं आहे पण कुणाला कधी सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं होतं, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात आणि रात्रीची झोप विचारात जायची. तेच काम आज अचानक मार्गी लागण्याची चिन्ह देखील दाखवत आहेत. हे काम फक्त एक फाईल, एक अर्ज, एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय नव्हतं, तर तुमच्या स्वप्नांशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं, तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाही. फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारले. कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात. पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं, थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला असेल, आपणच काहीतरी चुकीचं केलंय का? देव आपली परीक्षा घेतोय का? आणि हळूहळू आशा कमी होत गेली. पण आज आज चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णायक मेसेज तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही. पण काही सेकंदात तुमच्या मनात एकच विचार येईल, हे खरंच कळेल की ज्या व्यक्तीने तुम्हाला मनोमन दुर्लक्ष केलं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्या सुरात बोलताना दिसेल. या कामाच्या पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी परत दिसेल. आज तुम्हाला जाणवेल, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुमची चिकाटी आज फळ देणार आहे. नंबर 2, पैशाबाबत दिलासादायक बातमी. कन्या राशी. कन्या राशीवाल्यांनो, पैशाचा विषय तुम्हाला आजवर जितका जास्त त्रास देत होता, तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देणार आहे. कारण जिथे पैशांची कमतरता जाणवत होती, तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहे. तुम्ही थांबत होतात, कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा. आज नाही उद्या पाहू हे शब्द तुमच्या तोंडात रुळले होते. कधी थकीत पैसे अडकले, कधी पगार उशिरा आला, कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसा टिकत नव्हता. यामुळे तुम्ही हसत असला तरी मन आतून तुटत होतं. पण आता देव त्या कष्टाचं चीज करणार आहे. आज किंवा लवकरच थांबलेले पैसे, जुने थकबाकी, बोनस किंवा कमिशन किंवा एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण तो मिळाल्यावर मनावरचा भार हलका होईल. आता थोडं तरी सावरलं असं तुम्ही स्वतःला म्हणाल. ज्या पैशांसाठी तुम्ही कुणाच्या मागे लागत होता, त्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असं वाटायला लागलं होतं, की पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्ष हातात येऊ शकतात. यामुळे खिसा भरला जाणार नाही, तर आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळेस मिळणार आहे. ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे, त्या क्षणीच नशीब तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. आज तुम्हाला कळेल की तुम्ही कधीही आळशी नव्हता, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग निवडला नव्हता. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि आज त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. नंबर 3, कन्या राशी. कुटुंबातील शुभ बातमी. ते तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे आहेत. कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी आनंद घेऊन येणारी आहे. खूप दिवसापासून घरात एक न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते, पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जात होतं. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचे विषय.
त्यामुळे घरात शांतता होती, पण पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो काळ संपत चालला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ आणि दिलासादायक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यावर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल आणि वातावरण हलकं होईल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकते, नात्यात अडकलेली गोष्टी मागे मार्गी लागू शकतात, नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते, तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षेचा यशस्वी निकाल, नोकरी किंवा शिक्षणाच्या आनंदाची बातमी घरात आनंदाची लाट आणू शकते. विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत होती तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होतात, त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो, पण देवाने वेगळेच काही ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यांमधील गोडवा परत येईल. ज्या घरात अलीकडे वाद, तणाव किंवा शांतता होती, त्या घरातच आनंदाची चर्चा सुरू होऊ शकते. नंबर 4. करिअर व्यवसायातील मोठी संधी. कन्या राशीवाल्यांनो, आजची ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला आणि आत्मविश्वासाला नवं वळण देणारी आहे. कारण जे जे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, जिथे तुमचं काम असूनही नाव पुढे आलं नाही, तिथेच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होतात, पण त्याचं फळ तितकंसं दिसत नव्हतं. कधी तुमच्यापेक्षा कमी कष्ट करणाऱ्यांना संधी मिळाली, तर कधी तुमचं नाव शेवटपर्यंत येऊन पुढे ढकललं गेलं. यामुळे मनात प्रश्न आला असेल की आपण खरंच योग्य मार्गावर आहोत का? आपली वेळ कधी येणार? पण आता तो क्षण जवळ आला आहे. आज किंवा लवकरच अचानक इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठांकडून मान्यता, नवा प्रोजेक्ट किंवा जबाबदारी किंवा व्यवसायात मोठी डील किंवा ऑफर तुमच्याकडे येऊ शकते. ही संधी फक्त तुमचं पद वाढवणारी नाही, तर तुमचं महत्त्व वाढवणारी असेल. आज लोक तुमचं ऐकायला तयार असतील, तुमच्या मताला किंमत दिली जाईल आणि ज्यांनी आधी तुमच्याकडून काय होणार असं मनात म्हटलं होतं, तेच लोक आज तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. या संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं नाव कामाच्या ठिकाणी ठळकपणे पुढे येईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळाली असली तरी तिच्या मागे तुमचं अनेक महिन्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो, पण योग्य वेळीच दरवाजा उघडतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.